दुर्दैवानं या दोन्ही परीक्षांच्या संदर्भात नीटच्या परीक्षेच्या संदर्भात सुद्धा सातत्यानं संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात येतोय आणि केवळ महाराष्ट्रातून सुद्धा जवळपास 3.5 लाख विद्यार्थी या परीक्षेला नीटच्या परीक्षेला बसले होते आणि असं असताना नीटची परीक्षा ही इतक्या महत्त्वाची परीक्षा आजकाल झालेली असताना अशा पद्धतीचं जो प्रकार घडलेला आहे म्हणजे पेपर फुटीचे तक्रारी त्यावेळी समोर आल्या होत्या। त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क्स मिळाल्याचं हे आलं होतं। त्यानंतर ग्रेस मार्क्स दिले म्हणून जे मार्क्स मिळणं शक्य नाही 718 719 मार्क्स मिळणं शक्य नाही असेही काही केसेस समोर आल्या आणि दुर्दैव आहे की यानंतर सुद्धा याची नैतिक जबाबदारी स्वीकारायला केंद्र सरकार तयार नाही। त्यामुळे पालकांकडून याविषयीचा रोष येतोय। पार्लमेंटच्या सेशनमध्ये सुद्धा हा मुद्दा नक्कीच आम्ही आमच्याकडून उचलणार आहोत आणि त्याचबरोबरीनं या पुढच्या काळात सुद्धा या पद्धतीचे गैरप्रकार रोखण्याच्या दृष्टीनं कारण आजच एक अत्यंत धक्कादायक गोष्ट अशी समोर आलेली आहे की प्रत्येक केंद्रावरचे परीक्षा केंद्रावरचे 30 ते 35 विद्यार्थी यांना मानसिक समुपदेशन घ्यावं लागतं आहे कारण हे या विद्यार्थ्यांसाठी हा एक मोठा धक्का आहे आणि या पद्धतीची जबाबदारी या अशा प्रकरणाची खरं तर केंद्र सरकारनं घेणं गरजेचं आहे आणि हे गैरप्रकार होऊ नयेत म्हणून उपाययोजना करणंही गरजेचं आहे। त्याचबरोबरीनं या पुढील काळामध्ये नीटची कितपत आवश्यकता आहे की राज्य पातळीवर प्रवेश परीक्षा सुरू कराव्यात या संदर्भातलाही पर्यायांची चाचपणी होणं गरजेचं आहे। एक दुसरा मुद्दा असा आहे की काल शिवसेनेचा मेळावा झाला त्यामध्ये रामदास कदम म्हणाले की जर अजित पवार थोडे उशिरा आले असते तर आपला स्ट्राईक रेट वाढला असता। म्हणजे मला खरं तर आश्चर्य वाटलं की ही गोष्ट शिंदे गटाच्या शिवसेनेकडून आली कारण भारतीय जनता पक्षाचा जर आपण एक पूर्वेतिहास बघितला तर सातत्याने यूज अँड थ्रो ही पॉलिसी त्यांची प्रत्येक वेळी बघायला मिळालेली परंतु मला असं वाटतं की महायुतीचा हा संपूर्णपणे अंतर्गत प्रश्न आहे। ज्या पद्धतीनं ऑर्गनायझरमधून आधी अजितदादांवर एक टीका करण्यात आली त्यानंतर दबक्या सुरात या गोष्टी सुरू करण्यात आल्या तर हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे असं मला वाटतं आणि त्याविषयी मी भाष्य करणं फारसं उचित नाही। पण एक साधारण आपण बघितलं तर सातत्यानं अजित पवार आणि तुमचं एक वाकयुद्ध लढलं होतं। तुम्हाला पर्सनली वाटतं का अजित पवार यांच्या तिकडे जाण्यामुळे महायुतीचं स्ट्राईक रेट कमी झालं? मला पर्सनली काय वाटतं याच्यावर महाराष्ट्राचं राजकारण चालत नाही त्यामुळे वैयक्तिक आणि राजकीय या दोन भूमिका काय वेगळ्या असतात त्या तशा वेगळ्या ठेवाव्यात असं मला वाटतं परंतु एकूणच महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर ज्या पद्धतीनं पक्ष फोडण्यात आले ज्या पद्धतीनं चिन्ह पळवण्यात आली ज्या पद्धतीनं पक्षांची नावं पळवण्यात आली मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेचं पुन्हा एकदा आभार असं मानतो की लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेनं या सगळ्या गोष्टी पक्ष फोडणं या पद्धतीचं राजकारण हे नाकारलं आणि महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवून दिला याबद्दल मराठी जनतेचं मनापासून खरं तर आभार मानलं पाहिजे। ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगानं जे आंदोलन सुरू आहे उपोषण सुरू आहे अद्याप त्यातून तोडगा निघालेला नाहीये कोणत्याही परिस्थितीत ओबीसीतून आरक्षण नको असं मागणी तर जरांगे म्हणतात ओबीसीतूनच आरक्षण मिळालं गेलं पाहिजे त्यांचंही उपोषण यामध्ये सातत्यानं ही भूमिका प्रत्येकाची या प्रत्येकाच्या मागण्या आहेत आणि या प्रत्येकाच्या मागण्यांवर यापूर्वी सुद्धा कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता या पद्धतीनं मराठा समाजालाही आरक्षण मिळण्याच्या दृष्टीनं खरं तर पावलं उचलली गेली पाहिजेत आणि जातनिहाय जनगणना होऊन यानुसार खरोखर जर आकडेवारी समोर आली तर मला ही अशी अपेक्षा आहे की या माध्यमातून आपल्याला काहीतरी एक सक्षम पर्याय हा समोर दिसू शकतो। काल गिरीश महाजन यांनी स्पष्ट भूमिका घेतली की सगळे सोयरे हे कायद्यात टिकू शकत नाही जरांगेंनी वास्तव मागणं करणं हे चुकीचं आहे। खरंच राजकीय नेते जरांगेंना हवा देत आहेत सगळे सोयरे हे कायद्यात टिकणार नाही हे तुम्हालाही माहिती आहे तरीही विरोधक त्याला मुद्द्यावर हवा देऊन राजकारण गुंतवणूक करतात। मला असं वाटतं की माननीय गिरीशजी महाजन हे सरकारचा एक भाग आहे आणि मग मागच्या वेळी सरकारनंच आश्वासन दिलं होतं तर खरं तर सरकारने याचं स्पष्टीकरण द्यायला हवं की मागच्या वेळी जरांगे पाटलांना आपण नेमकं काय आश्वासन दिलं होतं आणि त्या आश्वासनाची पूर्तता होते किंवा नाही होते हा सरकारने एकमेकांमध्ये टोलवाटोलवीचा हा जो प्रकार आहे यामध्ये समाजाच्या काही अपेक्षा आहेत काही आकांक्षा आहेत आणि या सगळ्याच्या संदर्भामध्ये स्वच्छ एक भूमिका घेऊन हे सरकारनं समोर येणं गरजेचं आहे। माझे आमदार के.पी. पाटील सध्या अजित पवारांना सोडून महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत अशा पद्धतीची चर्चा आहे आपल्या पक्षाशी काही संपर्क झाला आहे का किंवा यापेक्षा आणखीन मंडळी काही येण्याच्या वाटेवर आहेत? नाही मला पुन्हा हाच प्रश्न विचारायचा येण्याच्या वाटेवर आहेत की नाहीत यापेक्षा फार महत्त्वाची गोष्ट मला अशी नमूद करावीशी वाटते की महाविकास आघाडी म्हणून लोकसभेची निवडणूक लढत असताना जे दैदिप्यमान यश या सगळ्या नवख्या कार्यकर्त्यांनी हे घेतलेलं आहे तर या सगळ्या कार्यकर्त्यांनी जी जीवापाड मेहनत घेतलेली या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा
हा नक्की विचार केला गेला पाहिजे असं मी त्याही दिवशी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातही आदरणीय पवारसाहेबांना विनंती केली होती. आणि त्या दृष्टीनं ही प्रत्येकाची पडताळणी करणं, हे वरिष्ठ नेते ही प्रत्येकाची पडताळणी करतील. त्यामुळे कोण संपर्कात आहे याची बातमी होण्यापेक्षा त्या घरवापसीची आवश्यकता आहे का, या प्रत्येक मतदारसंघातल्या घरवापसीची आवश्यकता आहे का, याचा सुद्धा लेखाजोखा आणि याचा सुद्धा निरीक्षर विवेक बुद्धीने विचार व्हायला हवा. तुम्ही पुणे जिल्ह्याशी संबंधित आहात. आसपासच्या परिसरामध्ये सध्या वेगळा प्रश्न आहे हा. रील स्टार्सची सध्या मोठ्या प्रमाणात संख्या वाढली. परवा संभाजीनगरला पाहिलं की रील्स करण्याच्या नादात एक मुलगी जी आहे ती खोल डोंगरावरून खाली गेली. आज पुण्यामधला एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे. अशा पद्धतीचे अनेक प्रकार सध्या आसपासच्या परिसरात घडतात. मात्र पोलीस प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारे या संदर्भात कारवाई होत नाही किंवा एकंदरीतच दुर्लक्ष होते. त्यामुळं पुढे जाऊन आणखीन काहीतरी मोठी घडामोड अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पद्धतीने माझ्या तरुणाईला सुद्धा आव्हान आहे की केवळ या डिजिटल माध्यमातल्या प्रसिद्धीच्या नादापायी अशा पद्धतीनं जीव धोक्यात येईल अशी कोणतंही कृत्य आपल्याकडून होऊ नये, याची जबाबदारी तरुणाईनं सुद्धा घेणं तितकंच गरजेचं आहे. आणि जिथे असे प्रकार रोखता येतील तिथे नक्कीच प्रशासनानं याबद्दल कारवाई करावी. सुजय विखे जे तुमच्या खासदारांच्या विरोधात लढत होते, त्यांनी आता व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीनचं एकत्र पडताळणी सांगितलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी पैसे सुद्धा भरले. 18 लाख रुपयांची रक्कम भरली त्यांना. यातला काय निकाल समोर येतो हे बघणं सुद्धा औत्सुक्याचं ठरेल. आणि कदाचित सुजय विखेंनाही कदाचित आकडेवारी माहीत नसेल की भारतीय जनता पक्षाचे जेमतेम 1000च्या आत 1000 मतांच्या फरकाने निवडून आलेले अनेक खासदार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. तर या उदाहरणानंतर कदाचित ते जे जवळपास 119 हा जो आकडा जो समोर येतो, या 119 उमेदवारांच्या बाबतीत सुद्धा कदाचित त्यांचे विरोधक तशी भूमिका घेऊ शकतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.